नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमची खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे मी रसमलाई. उन्हाळा वाढला आहे, मग थंड काहीसं खाण्यासारखं वाटतं मुलांना वगैरे वगैरे. तर मी आज बनवते रसमलाई. त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, ते आता गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. ते आपण दूध फोडून घेणार आहोत. हे बघा, मी दूध फोडून घेते. त्याच्यानंतर एक विनेगर घालते, 1 चमचा. मिक्स करते व्यवस्थित. असंच आपण हे ढवळून फोडून घ्यायचं आहे दूध व्यवस्थित, जोपर्यंत आपलं पनीर तयार होत नाही तोपर्यंत त्याचं. हे बघा, आपलं दूध फुटलेलं आहे, पनीर तयार झालं आहे. हे आपण आता गॅस बंद करणार आहे मी, आणि गाळून स्वच्छ धुवून एका पोटलीमध्ये बांधून ठेवणार आहे 1 तास. हे बघा, मी एक कपड्यामध्ये काढून घेते. असा एक सुती कपडा वगैरे तुम्ही घेऊ शकतात कॉटनमध्ये, आणि हे आपण याच्यात काढून घेऊया, कपड्यामध्ये गाळून घेऊया हे व्यवस्थित सगळं. हे बघा, अर्धा लिटर दूध ठेवलेलं, त्याचं एवढं पनीर आलं आहे. हे बघा, अशी खाली एक गाळणी घ्यायची, खाली भांडं ठेवायचं असं एक, आणि असं गाळणी कपडा ठेवून असं गाळून घ्यायचा व्यवस्थित. इकडे दाखवू नको. हे बघा, पाणी थोडं थोडं घालून हे स्वच्छ धुवून घेऊया. जसं विनेगर आपण त्याच्यात घातले ना, तो विनेगरचं चव जायला, नाही तर ते आंबटपणा लागत राहणार. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित 2-3 पाण्यामध्ये, आणि ते व्यवस्थित गाळत ठेवायचं आहे थोडा वेळ, 1 तास, कमीत कमी 1 तास ठेवून देऊया आपण बाजूला याला. हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलं आहे, व्यवस्थित बांधून ठेवणार आहे मी घट्ट. हे बघा, मी 1 तासाने हे काढून घेते पनीर आपलं प्लेटमध्ये. मस्त आहे बघा. हे बघा, असं फोडायचं ह्याला व्यवस्थित. आणि मळताना ना तुमचं हे असतं ना मनकट, त्यानं मळायचं आहे आपल्याला, आणि एकदम मॅश करायचं आहे. हे बघा, असं थोडं थोडं, जर तुम्हाला सगळं एकदम नाही जमत तर तुम्ही थोडं थोडं असं मॅश करायचं आहे ना, आणि व्यवस्थित मॅश करून एकजीव करायचं आहे. जोपर्यंत याला तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला हाताने व्यवस्थित 10 ते 15 मिनटं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मस्त झालं हे. हे बघा, मी गॅसवर असं एक भांडं ठेवलं आहे, असं रुंद असं ठेवा जरा, आणि त्याच्यात 1 वाटी मी साखर घालणार आहे. हे बघा, हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी व्यवस्थित. उकळून झाल्यानंतर आपण याच्यात सोडणार आहोत आपले रस. हे बघा, हे आपलं झालेलं आहे. आपण याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे, जेवढे तुम्हाला साईजचे हवे तेवढे तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, आपल्याला जास्त पातळ करायचं नाही. हे बघा, एवढे करायचे, थोडेसे जाडसर ठेवणार आहेत मी. हे बघा, आपले सगळे हे पेढे तयार झालेले आहेत करून अशा प्रकारचे. हे बघा, आपले सर्व बनवून झालेले आहेत. हे बघा, आपल्या पाण्याला उकळी पण आली आहे. मी बारीक करते गॅस. आपण एक एक याच्यात सोडणार आहोत. हे बघा, आणि जरा लांब लांबच सोडा, असं जवळजवळ सोडू नका. हे बघा, आपले हे झालेले सगळे वर आलेत. मी गॅस बंद करते, थोडा वेळ असं ठेवून देते थंड व्हायला. हे बघा, मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आपण गॅसवर ठेवून उकळी काढून घेऊया. आपल्याला जास्त जाड करायचं नाही, रसमलाई बनवतो आपण ना, त्याच्यासाठी आपल्याला दूध जास्त जाड नको आहे. उकळी काढून घेऊया व्यवस्थित. हे बघा, मी थोडंसं दूध त्याच्यातल्या बाजूला काढून घेतलं आहे, आणि त्याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे, म्हणजे कस्टर्ड पावडर घालणार आहे, 1-1.5 चमचे. हे बघा, मी व्यवस्थित मिक्स करणार आहे.
हे बघा असं मध्ये मध्ये जरा ढवळत राहायचं आहे आपल्याला. मी काजू बदामचे थोडेसे तुकडे घेतलेत, आपण हे बारीक कापून घेऊया. हे बघा मी हे जे आपण हे घेतले ना कस्टर्ड ह्याची पावडर, ती मिक्स करून घेतले मिल्कमध्ये. ती हळूहळू हे दुधात ओतायची आहे आणि ढवळत राहायचं आहे आपल्याला दूध. जास्त जाड करायचं नाही दूध, जरा उकळी आली की मग बंद करायचं आपल्याला दुधाला. तुमच्याकडे फूड कलर आहे तर तुम्ही फूड कलर घालू शकता. त्याचे जर तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही हळद टाकू शकता. मी हळद टाकते याच्यात थोडीशी कलर यायला आपल्याला रसगुल्ल्यानं जरा. लगेच मी त्याच्यात काजू बदामचे आपण कापून घेतलं ना ते तुकडे टाकणार आहे. हे बघा. त्याच्यानंतर मी वेलची टाकणार आहे. हे बघा वेलचीची पावडर. नंतर बघा केशर मसाला घालणार आहे मी. हे बघा 1 चमचा घातला आहे आणि आपण गॅस बंद करून टाकूया आपला. हे बघा आपले झालेले ते रसगुल्ल्याचे रसमलाईचे पेढे आपले तयार. ते मी थंड करून घेणार आहे प्लेटमध्ये काढून आणि मग याचं पाणी सगळं पिऊन टाकणार आहे. आणि मग आपण दूध ते थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात रसमलाई सोडायचे आहेत आपल्याला. घाई करू नका सोडायची, मग ते फुटून जाणार आपले. हे बघा मी साखर घातली नव्हती, शेवटाला घालणार आहे गॅस बंद करून, नाही तर दूध आपलं कसं फुटून जातं साखर घातल्या पेठ. हे बघा मी थोडीच घालणार आहे, त्याच्यात पण घातलेली ना. जेवढं तुम्हाला गोड हवं तेवढं तुम्ही घालू शकता. हे आपलं दूध ना एकदम ते रसगुल्ले त्याच्यात एकदम टाकायचे नाही आहेत. रसमलाई आपल्याला सॉरी चुकलं आहे बोलताना जरा. रसमलाई आपल्याला एकदम गरम गरम दुधात टाकायचं नाही आहे. दूध थंड करून घ्यायचं आहे बाजूला आणि मग एकदम थंड झाल्यानंतर मग त्याच्यात टाकायचं आहे. आणि टाकताना 2 तास तरी व्यवस्थित त्याच्यात बुडवून ठेवायला पाहिजे आपल्याला. मग तर रस व्यवस्थित ते भिजून मस्त टम्म होतात फुगून. हे बघा आपले हे चालू आहे. हे बघा आपण याच्यात सगळं लावून घेऊया असे सर्व. हे बघा याच्यावर दूध आपण हे बनवलेलं मिल्क सगळं घालून घेणार आहोत. सारण आपलं हे सगळं त्याच्यावर. आणि आपल्याला कमीत कमी 2 तास हे ठेवायचं आहे चांगले भिजून टम होईपर्यंत. नंतर उरलेले पण मी घालणार आहे त्याच्यात, राहिलेले पण आपले वरती. आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 1-2-1.5 तास. तुम्हाला जेवढं तुम्ही तेवढं किंवा थंडगार खायचं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. हे बघा आपले सर्व रसमलाईचे घालून घेतलेत मी. त्याच्यानंतर मी थोडेसे वरती काजू व ड्रायफ्रूट्स वगैरे घालणार आहे. हे थोडा वेळ मी ठेवून देणार आहे, ताबडतोब मी फ्रीजमध्ये नाही टाकणार आहे. जोपर्यंत आपलं ते रसगुल्ला जोपर्यंत ते हे करत नाही, ओढून घेत नाही आतमध्ये पूर्ण भिजून, तोपर्यंत नाही टाकायचं आहे. थोड्या वेळाने टाकणार आहे 1 तासांनी. चला मग हे आपण थोडा वेळ हे करून हे थोडा वेळ ठेवून देते आणि मग टाकते. हे बघा आपली रसमलाई झालेली आहे मस्तपैकी तयार. तुम्हाला मी एक काढून पण दाखवते. मस्त भिजलेली आहे पण. हे बघा पूर्ण ठम्म झाली आहे. तुम्हाला जर माझी आजची रसमलाईचा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बघा मस्त लागते. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की बनवा सोप्या पद्धतीत एकदम. हे बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. मस्त आपली आजची जर नक्की तुम्हाला आवडली असेल तर रसमलाई नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.